Students, last time we have seen the weldability, the welding defects, and the testing of welds, destructive testing and non-destructive testing. Next and the last part of the unit and the syllabus is surface treatment. So very commonly we know this electroplating. Electroplating is nothing but a deposition of the other metal on one type of metal. So that can be done with the help of electrolytic process or the electrolysis process. So electroplating is known as electrochemical plating, is an electrolytic process. In this process, metal ions in an electrolytic solution are deposited onto a cathode. Cathode म्हणजे जो वर्कपीस, ज्या वर्कपीसवर आपल्याला ते हे डिपॉझिशन करायचं आहे किंवा प्लेटिंग करायचं आहे, ते प्लेटिंग ज्या मटेरियलचं पाहिजे आहे तो मटेरियल ॲनोड म्हणून यूज होतो इलेक्ट्रोलिसिसमध्ये, आणि ज्या मटेरियलवर आपल्याला प्लेटिंग करायचं आहे तो कॅथोड. सो मेटल आयन्स इन एन इलेक्ट्रोलिटिक सोल्यूशन आर डिपॉझिटेड ऑन अ कॅथोड. सो इन द इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस ॲनोड इज जनरली मेड फ्रॉम द मेटल बीइंग प्लेटेड. ज्या मेटलचं प्लेटिंग करायचं आहे, जसं ॲल्युमिनियमचं प्लेटिंग करायचं आहे किंवा ॲल्युमिनियमचं आपल्याला कोटिंग करायचं आहे का दुसऱ्या मेटलवर, सो तो ॲनोड जो आहे तो ॲल्युमिनियमचा राहील, आणि ज्या मेटलवर आपल्याला कोटिंग करायचं आहे किंवा प्लेटिंग करायचं आहे तो कॅथोड यूज. सो इन द इलेक्ट्रोलिटिक प्रोसेस ॲनोड इज जनरली मेड ऑफ मेटल बीइंग प्लेटेड, सो इट इज सर्व्स ॲज द सोर्स ऑफ कोटिंग मेटल. वर्कपीस वेअर कोटिंग इज टू बी अप्लाइड मेड ॲज कॅथोड. सो ज्या वर्कपीसवर आपल्याला प्लेटिंग किंवा कोटिंग करायचं आहे तो कॅथोड म्हणून. Direct current from the external power source is passed through the electrolytic solution. Electrolysis साधी प्रोसेस आपण पाहिलं आहे केमिस्ट्रीमध्ये, इलेक्ट्रोलिसिसचा एक्सपेरिमेंट. सेम इज द केस हिअर. द इलेक्ट्रोलाइट जे असते सोल्युशन, इट इज अन ॲक्वियस सोल्युशन ऑफ ॲसिड, बेसेस अँड सॉल्ट. सो इट इज अ सॉल्ट सोल्युशन बेसिकली. इलेक्ट्रोलाइट conducts electric currents from the movement of plate metal ions in solution. For optimum results, the part to be plated should be chemically cleaned. Working principle, simple working principle. The process of electroplating is based on Faraday's law of electrolysis. According to these laws, the mass of substance liberated in electrolysis is proportional to the quantity of electricity passed through the cell. जेवढी तुम्ही इलेक्ट्रिक करंट द्याल तेवढ्या प्रमाणात त्याच्यावरून त्या ॲनोडवरून ते मटेरियल निघेल. The mass of material liberated in proportional to the electrochemical equivalent. Mathematically, effect is shown as we can see here. The cathode and anode is shown. So this is the metal ion, then this is the anode. Through this the material, these ions are getting deposited on this cathode. So this is electroplating process. Simple principle is the current is given. As the current passes through this electrolyte, electrolyte is a solution of salt, and through that anode is the workpiece or that electrode of which the plating is done or to be cathode. ज्या मेटलचा आपल्याला कोटिंग करायचं आहे त्या मेटलचा ॲनोड असतो, आणि ज्या मेटलवर आपल्याला कोटिंग करायचं आहे त्या मेटलचा कॅथोड असतो. सो दॅट इज व्हॉट इज द इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेस. सेकंड इज इलेक्ट्रोफॉर्मिंग, सिमिलर टू इलेक्ट्रोप्लेटिंग. फक्त याच्यामध्ये काय आहे की पॅटर्न, म्हणजे ज्या शेपचा आपल्याला हे पाहिजे, मटेरियल पाहिजे किंवा वर्कपीस पाहिजे त्या शेपचा पॅटर्न बनवतात, आणि त्या पॅटर्नवर जसं इथं प्लेटिंगमध्ये हे मेटल डिपॉझिट होते याच्यावर, तसंच याच्यावर पॅटर्नवर डिपॉझिट होते आणि त्याला तसाच शेप मिळतो. दॅट्स वाय इट इज नोन ॲज फॉर्मिंग. फॉर्मिंग म्हणजे शेपिंग, ज्याला वेगळा शेप देणं. सो इन दिस मेथड इलेक्ट्रिक डिपॉझिशन ऑफ मेटल ऑन टू ए पॅटर्न अंटिल द रिक्वायर्ड थिकनेस इज अचीव्ड. द पॅटर्न इज देन रिमूव्ह टू लिव्ह दी फॉर्म पार्ट. तो पॅटर्न त्याच्यातून काढून घेतात आणि मग त्याच्यापासून ते फॉर्मिंग होते. इथं पहा तुम्ही, हा ॲनोड आहे, निकेल दिलेला आहे ॲनोड, आणि त्याचं आपल्याला फॉर्मिंग करायचं आहे. तर हा जो कॅथोड आहे तो पॅटर्न म्हणून यूज होतो आहे, निगेटिव्ह इलेक्ट्रोड.
आणि याच्यावरून हे सगळे आयन्स याच्यावर जाऊन डिपॉझिट होतात आहे आणि जेव्हा आपण हे काढू बाहेर तर आपल्याला हा असा इलेक्ट्रोफॉर्म्ड केलेला वर्कपीस मिळेल. सो इट इज नथिंग बट डिपॉझिशन ऑफ दिस मेटल फ्रॉम दी ॲनोड टू दी कॅथोड ओनली. बट हिअर दी कॅथोड इज नथिंग बट दी पॅटर्न म्हणजे जो आपण पाहिला पॅटर्न ज्याच्यापासून आपल्याला कास्टिंग मिळतं त्या टाईपचा, म्हणजे ज्या शेपचा आपल्याला मटेरियल पाहिजे आहे, ज्या शेपचा आपल्याला वर्कपीस पाहिजे आहे त्या शेपचा तो पॅटर्न असतो, त्याच्यावर ते जाऊन मटेरियल बसतं आणि म्हणून तसं आपल्याला वर्कपीस मिळतं. दॅट इज व्हॉट इज इलेक्ट्रोफॉर्मिंग. इट इज डिपॉझिशन ऑफ मेटल फ्रॉम ॲनोड टू कॅथोड. कॅथोड इज पॅटर्न, ॲनोड इज ज्या मटेरियलचा आपल्याला पाहिजे आहे तो वर्कपीस, त्या मटेरियलचा ॲनोड. Then next is anodizing. Anodizing is same again. Anodizing is the process of deposition of oxide film of a metal surface with the help of anode and oxidation. The process involves cleaning of workpiece either in a hot soap cleaner or solvent bath. पहिले क्लीन करून घेतात वर्कपीसला. After cleaning the workpiece is dipped in an electrolyte and made anode. The electrolytic use should give up oxygen and on electrolysis. So this is no any deposition from outside. When current passes through electrolyte, a chemical reaction takes place and oxygen is liberated, which reacts with the metal surface to convert it into oxide. So त्याचा ऑक्साईड बनवत होता, ऑक्सिजन जो बाहेर येत होता. In this process, the reaction progresses inwards into the metal and the coating deposited with the integral part of the metal itself. त्या मेटलवर ते कोटिंग त्याचं तयार होत राहतं. सो दॅट इज व्हॉट इज ॲनोडायझिंग. ॲनोड जो आहे त्याच्यावरच ते कोटिंग होतं. हे पाहिजे दिलेलं हा ॲनोड आहे, हा कॅथोड आहे आणि बिकॉज ऑफ दी ऑक्सिडेशन, बिकॉज ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन अँड गेट्स दी डिपॉझिटेड ऑन दी वर्कपीस टू बी this anodic oxidized layer formation. याच्यावर हे ॲनोडवर डिपॉझिशन होत राहतं त्याचं. सो दिस इज नथिंग बट बिकॉज ऑफ दी ऑक्सिडेशन प्रोसेस. सो दॅट्स वाय इट इज ॲनोडायझिंग. इट इज नथिंग बट वन ऑफ दी मेटल कोटिंग प्रोसेस. थिकनेस जी आहे याची हे याच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड राहील की आपल्याला किती इंटेन्सिटीचा करंट आपण इलेक्ट्रोलाइटमधून पास करतो आहे त्याच्यावर ते कोटिंग त्याचं डिपेंडंट राहील. जर आपल्याला थिक लेअर पाहिजे तर हाय करंट आपण यूज करू, जर थिन पाहिजे तर लो करंट. सो अगेन इट इज ए सरफेस फिनिशिंग प्रोसेस. देन इट कॅन बी मेटल स्प्रेइंग. जसं आपण कलर मारतो कलरचा स्प्रे, तसाच मेटलचा स्प्रे मेटलायझिंग म्हणतो त्याला, किंवा मेटल स्प्रेइंग इज दी सेकंड नेम फॉर दॅट. It involves the impregnating a base material with the metal or metal compound by spraying the coating metal or compound to the surface of the base metal. ज्या बेस मेटलवर आपल्याला कोटिंग पाहिजे त्याच्यावर मेटलचा स्प्रे मारायचा. द मेटल यूज फॉर डिपोजिशन मे बी आयदर इन दी फॉर्म ऑफ वायर ऑर पावडर. त्याला मेल्ट करतात आणि त्याचा स्प्रे गनच्या थ्रू, स्प्रेइंग गनच्या थ्रू त्याच्यावर स्प्रे मारतात. जसं आपण कलर करतो तसाच मेटलचा स्प्रे, मेटल कोटिंग. हे इथे दाखवलेलं आहे. हाय वेलॉसिटी गॅस कंबशन चेंबर आहे. मग हा मेटलचा जो वायर किंवा रॉडच्या फॉर्ममध्ये हा मेटल आहे हा इथे मेल्ट करतात आणि थ्रू दी एअर प्रेशर इट इज फॉर्म्ड इन दी फॉर्म ऑफ ए स्प्रे. आणि तो स्प्रे आपल्याला दुसऱ्या मेटलवर, ज्या मेटलवर आपल्याला त्याचं कोटिंग पाहिजे आहे त्याच्यावर तो डिपॉझिट करतात. सो इट इज नथिंग बट मेटल स्प्रेइंग और स्प्रे मेटलायझिंग इट इज नोन ॲज. देन देर आर मेकॅनिकल क्लिनिंग प्रोसेसेस, टम्बलिंग, बॅरल फिनिशिंग. याच्यामध्ये जो वर्कपीस आपल्याला क्लीन करायचं कास्टिंग असेल, सो रफ प्रोसेस आहे ज्याच्यातमध्ये सरफेस फिनिशिंग मिळत नाही, आपल्याला त्याला वेगळं मशीनिंग करावं लागतं. सो दिस टाईप ऑफ प्रोसेसेस आर यूज फॉर सरफेस क्लिनिंग. ॲब्रेझिव्ह क्लिनिंग आहे. ॲब्रेझिव्ह क्लिनिंग म्हणजे ॲब्रेझिव्ह मटेरियल ची स्लरी त्या वर्कपीसवर हाय प्रेशरनी मारतात
एअर ॲब्रेझिव्ह वॉटर्स किंवा स्लरी ज्याला म्हणतो आपण. स्लरी म्हणजे ॲब्रेझिव्ह पार्टिकल्स मिक्स विथ दी वॉटर. ती स्लरी अंडर हाय प्रेशर त्या वर्कपीसवर मारतात आणि त्याच्यामुळं काय होतं की त्याचा सरफेस जो आहे तो क्लीन होतो. दॅट इज व्हॉट इज ॲब्रेझिव्ह क्लिनिंग. देन वायर ब्रशिंग इज देअर. सिम्पल वायरचे ब्रशनी तुम्ही क्लीन करू शकता. देन बफिंग अँड पॉलिशिंग हे आपल्याला माहिती आहे, आपण रोजच्या याच्यात आपण पाहतो पॉलिशिंग कसं करतात टाईल्सचं किंवा मेटल्सचं. सो दिस टाईप ऑफ थिंग्स आर यूज्ड फॉर क्लिनिंग ऑर finishing the surfaces of the workpiece. So this completes your unit number 6, that is the welding processes and weldability, welding defects, then testing of welds and the surface finishing. So this completes your syllabus. That's all the 6 units. So right from the casting, the first pattern making, casting, we have seen casting in first 3 units. We have seen casting. So first unit, 2 units are on casting. Then we have seen the welding, or we can say the mechanical working of the metals, and then we are shifted to the welding. So all this syllabus of MP1 is now completed, all the 6 units. So if you find anything difficult or anything which is you are not getting or not you are understanding, then you can contact me and you can get it solved. So it is very simple actually, theoretical subject. If you read it, diagrams are must here. So you know the things. First 3 units are on casting, then mechanical working, and then the welding. And we have seen the joining of metals also, that brazing, soldering, and then the welding. So welding is in detail. So there are so many processes we have seen in welding, right from the arc welding to the last one we have seen the thermit welding. So there are so many processes we have seen: gas welding, then unconventional welding processes such as laser beam, electron beam, ultrasonic, plasma arc. So many processes we have seen up to this surface finishing processes. So this ends the syllabus of MP1.